रामकृष्ण हरे सज्जन हो। गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्ण जन्म हरिकीर्तन। रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। घेऊन या चक्र गदा हाचे धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी। अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत तो का म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापासी। तुकाराम महाराज यांचा हा अभंग 4 चरण। भगवान काय करतो? घेऊन या चक्र गदा। चक्र म्हणजे सुदर्शन चक्र, फेकून मारण्याचं ते अस्यती इति अस्त्रम। आणि गदा ही जवळ आलेले जे शत्रू आहेत त्याला मारण्यासाठी गदाचा उपयोग होतो। म्हणजे गदा ही फेकून मारण्याची नाही आहे, हे शस्त्र आहे, पण हातात घेऊन गदा युद्ध करायचं असतं। आणि चक्र हे लांबचे शत्रू असतील त्यांना मारण्यासाठी आहे। घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, हाच धंदा करतो। चकार घालून सांगितलेला आहे। कोणता धंदा करतो? भक्ता राखे पायापासी, भक्तांना आपल्या पायाजवळ रक्षण करतो। आणि दुर्जनासी संहारी, हे दुर्जन आहेत, समाजकंटक आहेत, त्यांचा तो नाश करतो। आणखीन काय करतो भगवान? 3रं चरण। अव्यक्त ते आकारले, अगोदर अव्यक्त होतं आणि नंतर भक्तांच्या भक्तीमुळे ते व्यक्त झालं, म्हणजे साकारलं। रूपा आले गुणवंत, ते रूपाला आलं। अगोदर निरूप होतं, मग रूपाला आलं आणि गुणवंत झालं। ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साहे गुणवर्य वसती जेथ मनोनितो भगवंतो। म्हणून तो भगवान हे 6 गुण त्याने धारण केले आणि मग ते गुणवंत रूपा आलं। तो का म्हणे पुरवी इच्छा, सगळ्यांची भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते भगवान अवताराला आले। जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापासी। जया तैसा विठ्ठल, ज्याची जशी इच्छा असेल ना तशी तो पूर्ण करतो, असा तो पांडुरंग अवतार आहे। म्हणजे पांडुरंग अवतार का म्हटलं, विठ्ठल का म्हटलं? तुकोबांनी, तुकोबांचा आराध्य दैवत विठ्ठल आहे। आणि तोच विठ्ठल तो द्वारकेहुनी झाला येता पुंडलिकाच्या भावार्था। आणि द्वारकेहुनी झाला येता, ते द्वारकेहून तिथे आलेलं आहे। असं ते जेणे गीता उपदेशिली तीही विटेवरी माऊली, अशा अर्थाने तुकोबांनी जया तैसा विठ्ठल असं म्हटले। वास्तविक भगवान श्रीकृष्णाचा जन्म आणि इथे विठ्ठल शब्द कसा, म्हणून याचा खुलासा केला। तेव्हा थोडक्यात हा गोषवारा सांगायचा झाला अवतार कार्याचा, तर भगवद्गीतेकडे आपल्याला जावं लागेल। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत, हे भारत, हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्म मरत नाही, त्याला ग्लानी येते। ग्लानिर्भवति भारत,
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. अभ्युत्थानम धर्मस्य, ग्लानी आलेल्या धर्माचा पुनर्स्थापना होण्यासाठी आणि पूर्वस्थितीवर येण्यासाठी सृजाम्यहम, भगवान म्हणतात मी स्वतःलाच अवतार धारण करतो, स्वतःहूनच अवतार घेतो. आणि काय करतो? 3 गोष्टी करतो. परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करतो. विनाशाय च दुष्कृतां, दुष्टांचा नाश करतो. आणि काय करतो? धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, धर्माची स्थापना करतो आणि त्यासाठी मी युगायुगांतरामध्ये अवतार घेतो. तेव्हा असा जो भगवान आहे तो जेव्हा अवताराला आला तर त्याचे 2 जन्म झालेले आहेत. म्हणजे एक तर त्या कंसाच्या कारागृहामध्ये म्हणजे मथुरेमध्ये देवकी आणि वसुदेवाला कारागृहात ठेवलं होतं. कारण आकाशवाणी झाली होती की कंसा सावध होई, सावध हो कंसा, तुझे त्या देवकीच्या उदरी जो 8वा जन्माला येणारा आहे, 8वा, तो तुझा शत्रू आहे, तुझा नाश करेल. म्हणून त्याने त्या दोघांनाही तुरुंगात ठेवलं होतं. आणि त्याच्या देखीखाली, कारण वसुदेवाने सांगितलं होतं की 8वा तुम्हाला मी देईल, म्हणजे प्रत्येक मुलगा ते तुमच्या ही देईल, पण 8वा तुमचा शत्रू आहे ना, तर मग बाकीच्यांना काय मारण्याची गरज आहे. 1 2 3 4 5 6 7 हे सगळे मारत मारत गेल्यानंतर जेव्हा 8वा पुत्र जन्माला येणार तुरुंगामध्ये, तेव्हा मग प्रत्यक्ष देवकीच्या आणि वसुदेवाच्या तिथे भगवान एक मूर्ती, एक 2-3 वर्षाची मूर्ती अशी उभा राहिली पुढे हात जोडून. अनेक जन्माचं पुण्य आज तुमचं सफल झालं आणि मी तुमच्या पोटी अवताराला आलो आहे, म्हणजे तुमच्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. देवकी म्हणली असं नाही चालायचं, लहान हो, असा एवढा मोठा म्हणलं माझ्या पोटी तू जन्माला आलेला आहेस असं लोक कसं काय समजतील. तो लहान हो, माझ्या मांडू, असं सगळं लहान जन्माला आला असं झालं पाहिजे ना. माझा तो पुत्र आहेस पण असा एवढा मोठा एकदम कसा होईल, हे असं नाही होत, नैसर्गिक नाही आहे. भगवान म्हणले मी लहान होतो, मला लहान होता येतं, पण मी तुम्हाला काही सूचना देतो आणि मग मी लहान होतो. वसुदेवाला सांगितलं, हे बघा मी लहान होतो आहे, वेळ कमी आहे, रातोरात तुम्ही मला त्या नंदाच्या घरी नेऊन घाला, तिथे मुलगी जन्माला आलेली आहे, तिला घेऊन या आणि कंसाला असं भासवा की आलेला आहे जन्म, कृष्णच जन्माला आलेला आहे म्हणून, आणि मग तो घाईघाईने मारील, आपटेल, आणि हे सगळं पुढचं सगळं नियोजित आहे. तेव्हा मला तुम्ही तिकडे लवकर न्या, वेळ नाही आहे, मी आता लहान होतो आहे. तुम्ही काय करा, नंदाच्या घराला मजने ये गोकुळाला, मला नंदाच्या घराला न्या, गोकुळाला न्या. माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे, तिथं माया म्हणजे मुलगी जन्माला आलेली आहे यशोदेच्या उदरी, तर मला तिथे ठेवा आणि ती मुलगी इथे आणा. ही सूचना दिली, लवकर हे काम उरकायचं आहे. आणि त्याप्रमाणे मग रात्री 12 वाजता भगवान गोपाल कृष्ण लहान झाले आणि त्या देवकीला ते लहान आता ठीक आहे म्हणाले. आणि मग वसुदेवाने टोपलीमध्ये त्याला घातलं, डोक्यावर टोपली घेतली. अर्ध्या रात्री ते यमुना पार करून गोकुळामध्ये भगवंताला घेऊन आला वसुदेव. त्या यशोदेच्या जवळ तो त्याला ठेवलं आणि ती मुलगी घेऊन रातोरात परत आल्यानंतर सकाळी मग या दूतांनी सांगितलं कंसाला, आवाज आला आहे रडण्याचा, जन्माला आलं आहे मुलगा, काय ते बघा म्हणाले. कंस धावत धावत आला, ओढलं त्याने, तीन पाहिलं तर राग आलेला होता, गरगरा फेवळं आपटायचे, तर ते आकाशवाणी झाली वगैरे. तो पुढचा भाग सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला जन्म सांगायचा आहे की
पहिला जन्म जो झाला आणि मग तिकडे काय झालं गोकुळामध्ये, सकाळी जिकडे तिकडे नंदराजांनी दौंडी पिटवली, जिकडे तिकडे अत्तराचे सडे टाकले आणि गाई ब्राह्मणांना दान केल्या, मोठं अन्नदानाचं हे गेलं आणि मोठा पुत्रजन्मोत्सवाचा आनंद सगळ्या गोकुळामध्ये नंदराजांनी केलेला आहे. आणि मग झालं जिकडे तिकडे आनंदी रे आजी आनंदू रे, जिकडे तिकडे आनंद झाला. आणि त्या आनंदामध्ये जो आनंद झाला तर त्या आनंद कृष्ण गोकुळे जन्मला, दोष्टाचळ काप सुटला, बाळकृष्ण नंद घरी, आनंदल्या नर नारी नर नारी, बाळकृष्ण नंद घरी. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. तर इथे नामदेव महाराज वर्णन करताना असं म्हणतात, आयोनी संभव नो हे काहे श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आणि मग सगळा आनंदी आनंद जेव्हा भगवान तिथे जन्मास आले असाच उत्सव केला. म्हणजे भगवंताचे 2 जन्म, एक तर देवकी उदरी मथुरेमध्ये तुरुंगामध्ये आणि दुसरा जो उत्सव झाला जन्मोत्सव तो झाला गोकुळामध्ये आणि तोच आपण साजरा करतो. आणि म्हणून एका म्हणजे भागवत करण्याचं म्हटलेलं आहे की देवके उदरी वाहिला, देवकीने उदरी वाहिला, येश्वदे सायासे पाळीला, शेखी उपयोग आला पांडवासी. असा जो भगवान. तर आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. इथे नामदेव महाराजांनी आयोनी संभव असा म्हटलं आहे. आणि म्हणून आपण सांगितलं की देवकीच्या पुढे तो मूर्तीच प्रगट झाली. तर आयोनी संभव का झाला की देवकीला त्रास होऊ नये म्हणून, आणि पुन्हा लहान झाला देवकीच्या मांडीवर आणि मग वसुदेवाने नेलं, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा हा सगळा चरित्राचा भाग लवकरात लवकर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 2 तासाचं मोठं कीर्तन असतं आणि मग ते विस्तारपूर्वक सांगावं लागतं, पण त्याचा सारांश आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मग ज्ञानेश्वर माऊलीचं भजन झालं की मग शेवटच्या चरणाला चाल म्हणतात, तो म्हणे पुरवी इच्छा, जया तैसा विठ्ठल, भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारे संहारे, भक्ता राखे पायापासी, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, असं म्हणून तो कीर्तनाचा भाग संपतो. नंतर आरती होते. नंतर हे आणि तिथे जो गोकुळामध्ये जो आनंद झाला, एक धावे एकी पुढे, वाटिता ते सुंटवडे, आणि कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका, एक धावे एकी पुढे, वाटिता ते सुंटवडे, असा तो आनंदोत्सव झाला. आणि तो आनंद म्हणजे अद्वितीय असा एकच अवतार आहे की तो अवतार परिपूर्ण अवतार समजला जातो की ज्याच्यामध्ये कृष्ण कारस्थान पण आहे, त्याच्यामध्ये सगळ्या नीती आहे. जसं महाभारतामध्ये जेव्हा युद्धाच्या पूर्वी भगवंताने सांगितलं, मी युद्ध करणार नाही, न धरी शस्त्र करी मी, युक्ती गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. म्हणजे युक्ती म्हणजेच एक प्रकारचं ते कारस्थान आहे. युक्तीने 4 लोक मारले ते की जे मरणार नव्हते, पांडवाला संपवणारे होते, पण भगवान तिथे पाठीराखा असल्यामुळे असा सगळ्या अवताराचा परिपूर्ण द्वारका उभार करणारा भगवान,
हजारो स्त्रियांना संरक्षण देणारा भगवान, गोकुळातला गोपांना आनंद देणारा भगवान, गोपींना आनंद देणारा भगवान, भक्तांच्या रक्षण करणारा भगवान, दुष्टांचा नाश करणारा भगवान, म्हणजे किती गुण त्याचे वर्णन करावे. असं गुणनिधान परमात्मा जन्माचा आला आणि त्याचं चरित्र उज्ज्वल आणि परिपूर्ण चरित्र आहे. तेव्हा हा आनंद आपल्याला देण्याचा मी प्रयत्न केला आहे. थोडक्यामध्ये विस्तार भयास तो आपण पुढे जात नाही आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घेत राहा. रामकृष्ण हरी.